Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. दर्जेदार आणि नैसर्गिकरित्या पिकवण्यात आलेले आंबे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या आंबा प्रदर्शन व विक्री मेळाव्याला पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बेळगाव शहरातील क्लब रोड येथील ह्यूम पार्क येथे सुरू झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उत्तर विभागाचे IGP चेतन सिंग राठोड, जिल्हा पंचायत CEO राहुल शिंदे तसेच बागायत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. हा मेळावा 8 मे ते 10 मे दरम्यान दररोज सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत भरवण्यात येणार असून ग्राहकांना ताजे व उत्तम गुणवत्तेचे आंबे थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन बागायत विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. निपाणी तालुक्यातील विविध गुन्ह्यांमध्ये गेल्या 5 वर्षांपासून सहभाग असल्याच्या पार्श्वभूमीवर तिघांना 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी जारी केला आहे. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये प्रवीण चौगुले, सैफ नागार्जी आणि चंद्रकांत वडर यांचा समावेश आहे. या तिघांविरोधात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधितांना दावणगेरे, बागलकोट आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या हद्दीतून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतची माहिती निपाणीचे CPI BS तळवार यांनी दिली. बेळगाव शहरातील वाढत्या चाकू हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये मारिहाळ पोलिसांनी एका युवकाला कोयत्यासह ताब्यात घेतले, तर मार्केट पोलिसांनी गांजा सेवन प्रकरणी एका व्यक्तीवर कारवाई केली. मुचंडी बुद्रानूर रस्त्यावर किरण दुर्गाप्पा कड्यागोळ वय 22 हा जंगलातील झुडुपांमध्ये लोखंडी कोयता घेऊन संशयास्पदरित्या उभा असल्याची माहिती मिळाल्यानंतर PSI मंजुनाथ हुलकुंद आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शस्त्र कायदा कलम तसेच कर्नाटक पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान सेंट्रल बस स्थानकाजवळ संशयास्पद वर्तन करणाऱ्या मोहम्मद शफीक मोहम्मद गौस कडलगी वय 32 याला मार्केट पोलिसांनी ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत त्याने अंमली पदार्थ सेवन केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध NDPS कायद्याच्या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्न सराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्स पर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. अनुगोळ परिसरातील लग्न समारंभासाठी साऊंड सिस्टीम वापरण्याची परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही ध्वनी प्रदूषण करून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 6 मे रोजी रात्री सुमारे 11 वाजता बडमंजी नगर येथे शुभम नारायण बडमंजी यांनी आपल्या लग्न समारंभासाठी घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर साऊंड सिस्टीम लावल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर टिळकवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान नवरदेव शुभम बडमंजी आणि साऊंड सिस्टीम मालक श्याम गोंडवाडकर यांनी साऊंड सिस्टीम वापरण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र सदर परिसर निवासी असल्याने ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना आरोग्यविषयक त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन परवानगी नाकारण्यात आली होती. असं असतानाही साऊंड सिस्टीमचा वापर सुरू ठेवल्यानं टिळकवाडी पोलीस ठाण्यात BNS
तसेच कर्नाटक पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान कोणताही सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेऊन ध्वनी प्रदूषण नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन पोलीस विभागानं केलं आहे. बेळगाव शहरातील रामदेव गल्ली परिसरात 24 तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत L&T कंपनीकडून पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू करण्यात आलंय. या कामासाठी संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला असून रस्त्याच्या एका बाजूचं खोदकाम करण्यात आलंय. त्यामुळे परिसरातील वाहन चालक आणि नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान काम तातडीने पूर्ण करून वाहतूक पूर्ववत सुरळीत करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर विशेषतः चालकांचा थकवा आणि झोपेमुळे होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कर्नाटकमधील प्रमुख महामार्गांवर आधुनिक वे साइड अमेनिटीज विकसित करण्याची योजना हाती घेतली आहे. नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडने या सुविधांच्या विकास, संचालन आणि व्यवस्थापनासाठी खासगी जमीनधारकांकडून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील बेळगाव, कोल्हापूर, तुमकूर, चित्रदुर्ग आणि चित्रदुर्ग-हुबळी या महत्वाच्या मार्गांवर या सुविधा उभारल्या जाणार आहेत. प्रस्तावित वे साइड अमेनिटीजमध्ये इंधन पंप, चालकांसाठी विश्रांतीगृहे, फूड कोर्ट, स्वच्छतागृहे, हलक्या व जड वाहनांसाठी पार्किंग तसेच प्रवाशांसाठी आवश्यक विविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान प्रवाशांची सोय वाढणार असून वारंवार थांबण्याची गरज कमी होणार आहे. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्ण दालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव, तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. बेनकनहळ्ळी मार्गावरील गणेशपूर येथील जय श्री गणेश मंदिराचा वर्धापन दिन गुरुवार दिनांक 7 मे रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त अभिषेक, गणहोम, पूजन, महाआरती तसेच भारतनगर, बेळगाव येथील संत मुक्ताबाई भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पानविडा व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. दुपारच्या सत्रामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेविका उमा शिरोडकर उपस्थित होत्या. सत्कार मूर्ती म्हणून बेनकनहळ्ळी नगरपंचायतीचे नूतन कार्यनिर्वाहक अधिकारी हालेश सुलन्नवर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, माजी उपाध्यक्षा सायराबानू हुक्केरी, माजी अध्यक्ष उमेश चोपडे, श्रीरामसेना हिंदुस्थान अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आयोजित महाप्रसादाचा गणेशपूर परिसरातील हजारो गणेश भक्तांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुणकर यांनी केले, तर आभार नागेंद्र चाळके यांनी मानले. आसाममध्ये भाजपप्रणित NDA सरकारचा शपथविधी सोहळा मंगळवार दिनांक 12 मे रोजी गुवाहाटीच्या खानापारा मैदानावर होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव रवी कोटा यांनी दिली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच उद्योगपती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर भाजपप्रणित NDA सलग तिसऱ्यांदा राज्यात सत्ता स्थापनेच्या तयारीत असून हेमंत बिस्वा शर्मा यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान हेमंत बिस्वा शर्मा यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला असून नवीन सरकार स्थापन होईपर्यंत त्यांना प्रभारी मुख्यमंत्री म्हणून कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण धोरणाला विरोध करत कर्नाटक सरकारने राज्यासाठी स्वतंत्र शिक्षण धोरण लागू करण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
यूजीसीचे माजी अध्यक्ष थोरात यांच्या नेतृत्वाखाली तर राज्य शिक्षण धोरण आयोगाने सादर केलेला अंतिम अहवाल राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला असून त्यातील शिफारशींची अंमलबजावणी करण्यास मंजुरी दिली आहे. आर्थिक व प्रशासकीय दृष्टिकोनातून अहवालाची पडताळणी करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याची जबाबदारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर सोपवण्यात आली आहे. गुरुवारी बेंगळूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच.के. पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याशिवाय क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या व्यक्तींना राज्य नागरी सेवांमध्ये 2% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून संबंधित दुरुस्ती विधेयके पुढील अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. निपाणी येथील बेपत्ता व्यावसायिक सार्थक शिंदे तब्बल 78 दिवसांनंतर कोल्हापुरात गुरुवारी सायंकाळी सापडले. कर्जाच्या ओझ्यामुळे मानसिक नैराश्यातून त्याने घरातून पलायन करत बनाव करून बेपत्ता झाल्याचं तपासात समोर आलं आहे. 19 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नी अस्मिता शिंदे यांनी निपाणी शहर पोलीस ठाण्यात दिली होती. तपासादरम्यान तो गोवा येथे चायनीज स्टॉलवर काम करत असल्याची माहिती मिळाली. बुधवारी रात्री कोल्हापुरात आढळल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हवालदार उमेश माळगे यांनी त्याला ओळखून चौकशी केल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचं समोर आलं. सखोल चौकशीनंतर त्याने बनाव करून घरातून पलायन केल्याची कबुली दिली असून त्याला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विजेचा खांब बसवल्यामुळे झालेल्या जमिनीच्या नुकसानीबद्दल योग्य नुकसान भरपाईची मागणी करत शेतकरी मल्लनगौडा हनुमंतगौडा बिरादार वय 44 यांनी अधिकारी व पोलिसांसमोर कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुडगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेल्या या घटनेत बिरादार यांच्या शेतात विजेचा खांब बसवण्यासाठी कंपनीचे अधिकारी पोलिसांसह पाहणीसाठी आले असता त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यांच्या शेतातील 3 गुंठे जमीन बाधित झाल्याने कंपनीकडून 15 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र शेतकऱ्याने 30 लाख रुपयांची मागणी केली होती. कीटकनाशक प्राशनानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुडगी एनटीपीएस कडून सोलापूरला वीज पुरवठा करण्यासाठी विजेचे खांब उभारण्याचे काम सुरू असून हे काम WRS कंपनीमार्फत करण्यात येत आहे. शेतकरी संघटना आणि ग्रीन आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देत कंपनी विरोधात संताप व्यक्त केला, तर विजयपूरचे उपविभागीय अधिकारी गुरुनाथ दाड्डे यांनीही रुग्णालयात जाऊन शेतकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने शहापूर व एपीएमसी परिसरात विशेष मोहीम राबवून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे तसेच तंबाखू नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 90 जणांवर कारवाई केली. बुधवारी शहापूर परिसरात 48 जणांकडून दंड वसूल करण्यात आला, तर गुरुवारी एपीएमसी परिसरात 42 जणांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरात होणारी बेकायदेशीर तंबाखू विक्री यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. कारवाईसोबतच तंबाखू सेवनामुळे होणारे कर्करोग, हृदयरोग आणि श्वसनविकार यासारख्या गंभीर आजारांविषयी नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात आली. बेळगाव शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून प्रस्तावित आणि महत्वाकांक्षी उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून पहिल्या टप्प्यासाठी मंजूर 270 कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यासाठी निधी मंजूर केला असून दुसऱ्या टप्प्यासाठी अतिरिक्त 245 कोटी रुपयांनाही मंजुरी देण्यात आली आहे. प्रकल्पाच्या तयारीअंतर्गत सम्राट अशोक सर्कल ते कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांचे क्रमांकन व मॅपिंग करण्यात आले असून यापूर्वी संकम हॉटेल ते मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मार्किंग आणि खांब उभारणीसाठी चिन्हांकित करण्यात आले होते. मंजूर आराखड्यानुसार उड्डाणपूल गांधीनगर येथील NH48 वरील संकम हॉटेलपासून सुरू होऊन शहरातील प्रमुख चौकांना जोडणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 167 खांबांवर सुमारे 6678 मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारला जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अतिरिक्त 1112 मीटरचा भाग विकसित केला जाणार असून प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे 3 ते 4 वर्षांचा कालावधी लागू शकतो असे सांगितले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या पुढाकाराने राबवण्यात येणारा हा प्रकल्प बेळगावच्या शहरी विकासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. बेळगाव तालुक्यातील एस धामणे गावामध्ये बोरवेल खोदकामाच्या वादातून शेतकरी जीवप्पा गावडे आणि त्यांच्या मुलावर तलवार व जांभियाने हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी घडली. बोरवेल खोदकामासाठी आलेले वाहन दुसऱ्याच्या जमिनीत उभे केल्याच्या कारणावरून हा वाद उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार संबंधितांकडून त्यांच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू असून यापूर्वीही याच कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वारंवार वाद झाले होते. शुक्रवारी सकाळी आरोपी अचानक येऊन जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये जीवप्पा गावडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भविष्यात पुन्हा हल्ला होण्याची भीती असल्याने संरक्षणाची मागणी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप अनिल गावडे यांनी केला आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. विजयपूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी तालुक्यातील हेग्गीहाळ तांड्यामध्ये वीज दुरुस्तीचे काम करत असताना वायरमन श्रीधर लमाणी यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वीज पुरवठ्यात बिघाड झाल्याने श्रीधर लमाणी हे दुरुस्तीचे काम करत असताना अचानक विजेचा जोरदार धक्का बसून ते ट्रान्सफॉर्मरवरून खाली पडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत लाईन क्लिअर दिल्यानंतरही वीज प्रवाह सुरू राहिल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप केईबी अधिकाऱ्यांवर केला आहे. विजेचा धक्का बसल्यानंतर त्यांना तातडीने मनगुळी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अनेक तास उलटल्यानंतरही डॉक्टर किंवा वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पोहोचले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. दरम्यान केईबी अधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगितले असून मृताच्या कुटुंबियांनी निष्काळजीपणा आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या पोलीस आणि संबंधित विभागाकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण विजापूर जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे. चिक्कोडी तालुक्यातील श्री क्षेत्र येडूर येथे भाविकांच्या सोयीसाठी शासकीय निधीतून 2005 मध्ये बांधण्यात आलेले प्रवासी मंदिर आजही उद्घाटनाविना धूळ खात पडले असून त्यामुळे भाविक व प्रवाशात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तत्कालीन आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या प्रवास उद्यम खात्याकडून 2003 ते 4 दरम्यान 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. वीरभद्रेश्वर आणि भद्रकाली देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन उभारण्यात आलेल्या या इमारतीचे बांधकाम 2005 मध्ये पूर्ण झाले. मात्र 2026 पर्यंत त्याचे उद्घाटन झालेले नाही. दरम्यान 3 वेळा आलेल्या महापुरात ही इमारत पाण्यात बुडाली असून स्वच्छता व देखभाली अभावी दरवाजे खिडक्या तुटून ती भटक्या जनावरांचे आश्रयस्थान बनली आहे. संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती व स्वच्छता करून प्रवासी मंदिर भाविकांसाठी खुले करावे अशी मागणी नागरिक व भाविकांकडून करण्यात येत आहे. सांगली येथील अॅनिमल राहत संस्थेने बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात उगार ऐनापूर रस्त्यावर 4 वर्षांहून अधिक काळ गळ्यात तुटलेली स्टेनलेस स्टीलची किटली अडकलेल्या भटक्या कुत्र्याची सुटका केली. नियमित पाहणी दरम्यान कर्मचाऱ्यांना हा कुत्रा आढळून आला. खाऊचे आमिष दाखवून त्याला शांतपणे पकडण्यात आले आणि अतिरिक्त पथकाच्या मदतीने काळजीपूर्वक किटली काढण्यात आली. किटलीच्या तीक्ष्ण कडांमुळे कुत्र्याच्या दोन्ही कानांमागे गंभीर व जुनाट जखमा झाल्या होत्या. पथकाने तात्काळ उपचार करून औषधे दिली असून पुढील उपचार, नसबंदी आणि लसीकरणासाठी कुत्र्याला संस्थेच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांनी गेली 4 वर्षे हा कुत्रा अशाच अवस्थेत फिरताना पाहिल्याचे सांगत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नरेंद्र चंद्रा उप्रेती यांनी नागरिकांना कचऱ्याची सुरक्षित व जबाबदारीने विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.